गोकुळच्या आगामी निवडणुकीत नव्या आघाड्या, नवे सहकारी आणि जुने वैर हे पुन्हा एकदा समोर येणार आहेत। या मनपा आघाडीबाबत सांगायचं झालं तर तत्कालीन दिवंगत नेते PN पाटील सांगरूळमध्ये, अरुण नरके गोकुळ दूध संघात आणि महाडिक हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय होते। जिल्ह्यातील राजकारणावर तिघांची पकड निर्माण झाली होती। मात्र गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर अरुण नरकेंचं नेतृत्व वारसदारपणामुळे संचालक चेतन नरके यांच्याकडे गेलं। लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार चेतन नरके यांनी केला होता। अरुण नरके आणि दिवंगत आमदार PN पाटील यांच्यात फेब्रुवारी 2023ला चर्चा झाली आणि मग तो पाठिंब्याचा निर्णयही सुद्धा झाला। मात्र चेतन नरकेंनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यांनी थेट काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा दिला। तेव्हापासून ते आज तागायत चेतन नरके हे नेहमीच काँग्रेस नेते आणि आमदार बंटी पाटलांसोबत राहिले। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतही चेतन नरके हे बंटी पाटलांसोबतच राहण्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या 25 वर्षांपासून गोकुळ दूध संघावर याच मनपा आघाडीचं वर्चस्व राहिलं। मात्र मागील वर्षी झालेली निवडणूक राज्यभर गाजली। काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या मनपा आघाडीच्या सत्तेला मोठं आव्हान दिलं। राज्यस्तरावरून दबाव आणल्याचे आरोप झाले तरीही त्यावेळी सुद्धा PN पाटील यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता महादेवराव महाडिक आणि नरके गटासोबत राहणं पसंत केलं आणि आपापले उमेदवार हे विजयी करून दाखवले। लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र झपाट्याने बदललं। चेतन नरकेंनी लोकसभेला काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना पाठिंबा दिला। त्यानंतर ते सातत्याने आमदार बंटी पाटलांसोबत आहेत। लोकसभा निवडणुकीनंतर महिन्याभरातच PN पाटलांचं दुर्दैवी निधन झालं आणि नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाली। त्यांचे राजकीय वारसदार म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील महायुतीत असले तरी ते मुश्रीफांसोबत जाणार असल्याची चर्चा आहे। तर या मनपा आघाडीतील तिसरे महत्त्वाचे नेते म्हणजे महादेवराव महाडिक आणि त्यांचे राजकीय वारसदार म्हणून अमल महाडिक आणि शौमिका महाडिक हे पुढाकार घेत आहेत। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची धुरा सांभाळत आहेत। यंदाची गोकुळची निवडणूक ही खऱ्या अर्थानं दोन गटात रंगणार आहे। एक म्हणजे महायुती जी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची असेल आणि दुसरं म्हणजे महाविकास आघाडी जिथे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र असेल। महाडिक गटाकडे मंत्री आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके असे नवे सहकारी असतील तर बंटी पाटलांकडे चेतन नरकेंची साथ असेल। त्यामुळे एकेकाळी अभेद्य वाटणारी गोकुळच्या राजकारणातली मनपा आघाडी आता इतिहास जमा होण्याच्या वाटेवर आहे। गोकुळ दूध संघाची ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित राहणार नाहीये तर कोल्हापूर जिल्ह्याच्या भविष्यातील राजकीय नेतृत्वाची दिशा ठरवणारी असणार आहे। त्यामुळे कोण जिंकणार गोकुळची सत्ता, जुनी मैत्री की नवी समीकरणं, आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा।